राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी व बुधवारी हातभट्टी निर्मिती व विक्री ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात नोंदविलेल्या 16 गुन्ह्यात देशी विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडीसह 5,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकी विरुद्ध मंगळवार व बुधवार या 2 दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुळवंची तांडा येथील हातभट्ट्यांवर व शहर परिसरातील विक्री ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली। या कारवाई दरम्यान भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी गुळवंची तांड्याच्या दक्षिणेस एका काटेरी झुडपात एका लोखंडी भट्टी बॅरलमध्ये 100 लिटर रसायन व 12 प्लास्टिक बॅरलमध्ये 2400 लिटर रसायन असा 94,000चा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला। या पथकाने गुळवंची तांड्याच्या पूर्वेस गोशाळेच्या पाठीमागे राजीव ज्ञानदेव चव्हाण व 39 वर्षे या इसमाच्या ताब्यातून 2 लोखंडी भट्टी बॅरेलमधील 200 लिटर रसायन व 200 लिटर क्षमतेच्या 10 प्लास्टिक बॅरेलमधील 2000 लिटर रसायन व एका रबरी ट्यूबमधील 100 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 93,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने गुळवंची तांडा येथील विशाल सुभाष चव्हाण वय 25 वर्षे या इसमाच्या ताब्यातून 950 लिटर गुळ मिश्रित रसायन व 300 लिटर हातभट्टी दारू असा 66,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला। तसेच गुळवंची तांड्याच्या उत्तरेस सरकारी ओढ्याकाठी असलेल्या हातभट्टी निर्मिती ठिकाणावर धाड टाकून त्या ठिकाणी 2300 लिटर रसायन जागीच नाश केले। या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। बुधवारी राबविलेल्या मोहिमेत भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश जगडे यांच्या पथकाने सोलापूर शहरातील बस स्टँड समोरील पत्रा शेडमध्ये कमलाबाई थावरू राठोड वय 78 वर्षे या महिलेच्या ताब्यातून प्लास्टिक पिशवी व प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली 60 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। तसेच बुधवारपेठ येथील हॉटेल साईच्या बाजूला असलेल्या पत्रा शेडमधून सनी नागनाथ भोसले वय 40 वर्षे याच्या ताब्यातून 5 प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली 50 लिटर हातभट्टी दारू जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला। दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार यांच्या पथकाने सोलापूर शहरातील जुना बीडी घरकुल परिसरातील सतीश व्यंकटेश येनगंटी वय 38 वर्षे याच्या ताब्यातून 5 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली 50 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। तसेच विठ्ठल जगन्नाथ आलमल वय 58 वर्षे या इसमाच्या ताब्यातून 60 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार यांनी नागम्मा श्रीशैल जमादार वय 44 वर्षे यांच्या सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर परिसरातील राहत्या घरातील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता 180 मिली क्षमतेच्या इम्पेरियल ब्ल्यू विस्की ब्रँडच्या 35 बाटल्या, 90 मिली क्षमतेच्या देशी दारू टँगो पंचच्या 10 बाटल्या व 72 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 13,570 किमतीचा देशी विदेशी दारू व हातभट्टी दारूचा साठा जप्त करून गुन्हा नोंदविला। याच पथकाने दाजीपेठ दत्तनगर परिसरातील यल्लाप्पा नीलकंठ मादगुंडी वय 52 वर्षे याच्या ताब्यातून 1 लिटर क्षमतेचे ताडीने भरलेले 64 प्लास्टिक पाऊच जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला। दुय्यम निरीक्षक अंजली सरबदे यांच्या पथकाने जुना पुणा नाका परिसरातील देवशीला अशोक मोरे वय 45 वर्षे या महिलेच्या ताब्यातून प्लास्टिक घागर व प्लास्टिक बकेटमध्ये साठवून ठेवलेली 55 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। याच पथकाने जवळकर वस्ती येथे ललिता प्रभाकर कांबळे वय 49 वर्षे या महिलेच्या ताब्यातून 40 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। सीमा तपासणी नाक्याचे प्रभारी निरीक्षक मानसी वाघ यांच्या पथकाने बुधवारी दुपारच्या सुमारास बीडी घरकुल कुंभारी परिसरात नागनाथ चंद्रय्या महेशन वय 49 वर्षे याच्या ताब्यातून 20 लिटर हातभट्टी दारू व भागम्मा अमोक सिद्ध 12 चारे वय 39 वर्षे या महिलेच्या ताब्यातून 18 लिटर हातभट्टी दारू व 650 मिली क्षमतेच्या 24 फ्रूट बियरच्या बाटल्या जप्त केल्या। दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे दशरथ महिपती शिंदे याला त्याच्या होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH13DZ 5857 वरून देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 30 बाटल्या व मॅकडॉल नंबर 1 विस्कीच्या 15 बाटल्या अशी देशी विदेशी दारूची वाहतूक करताना पकडले। तसेच भालगाव तालुका बार्शी येथे लक्ष्मण रामहरी दराडे या इसमास हिरो स्प्लेंडर MH13DH 3849 वरून इम्पेरियल ब्ल्यू विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्यांची वाहतूक करताना पकडून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। ही कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील, निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, अंजली सरबदे मानसी बाग, सुरेश झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान चेतन वनगुंटी, इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, योगीराज तोग्गी, अशोक माळी, अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, प्रशांत इंगोले, शोएब बेगमपुरे व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली.